वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मराठी भाषा पॅडागॉजी मराठी अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी सीटेट फेब्रुवारी 2026 साठी पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट अँड सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, कारण परीक्षामध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे आणि जशा प्रकारचे म्हणजे ट्रेंड सुरू आहे, प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत ते सगळे प्रश्न आपण एकत्रित करून या ठिकाणी ॲड केलेले आहे. मित्रांनो, तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. 15 मार्कासाठी आपल्याला अध्यापनशास्त्र मीन्स पॅडागॉजी विचारली जाते आणि 15 मार्कासाठी 2 उतारे दिले जाते, एक पद्य उतारा आणि एक गद्य उतारा. आणि म्हणजे भाषा 2 मध्ये दोघी जे आहे ते आपल्याला गद्य उतारे दिले जाते 15 मार्कासाठी. त्या ठिकाणी तुम्हाला 5 मार्कासाठी व्याकरण सुद्धा विचारला जातो. प्रश्न नंबर 1 दिलेला आहे की हे बघा, एक प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल. प्रश्न असा आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 व महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 खालीलपैकी कोणत्या विचारसारणीवर आधारित आहे. आता हा प्रश्न म्हणजे फिक्स आन्सरवाला प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला उत्तर माहित पाहिजे की 2005 आणि 2010 खालीलपैकी कोणत्या विचारसारणीवर आधारित आहे. तर हे बघा, सहचारीवाद, ज्ञानरचनावाद, वर्तनवाद किंवा मनोविश्लेषणवाद, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असेल ते असेल ज्ञानरचनावाद. कारण की NCF 2005 किंवा महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 हे ज्ञानरचनावाद विचारसारणीवर आधारित आहे. तर ऑप्शन 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. माहिती पाहू शकतात. माहिती दिलेली आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणजे NCF 2005 आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 हे ज्ञानरचनावाद या विचारसारणीवर आधारित आहे, जे विद्यार्थ्यांना अनुभवातून आणि सामाजिक अंतरक्रियेतून स्वतःचे ज्ञान निर्माण करण्यास प्रोत्साहित करतात आणि ज्यात शिक्षकाची भूमिका सुलभकाची म्हणजे फॅसिलिटेटरची असते. ऑप्शन आपला जे ज्ञानरचनावाद असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय. आता हे बघा, विषय वाक्य म्हणजे काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मराठी पॅडागॉजी मध्ये 25+ पाहिजे मित्रांनो, तर फक्त सराव करत राहा, फक्त सराव करत राहा. यापेक्षा दुसरा आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही. टॉपिक सेंटेन्स म्हणजे काय, तर हे बघा, निबंधाची मुख्य कल्पना, निबंधाचे किंवा कवितेचे शीर्षक, परिच्छेदाची मुख्य कल्पना किंवा निबंधाचे किंवा दस्तावेजाचे उपशीर्षक, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा मित्रांनो, विषय वाक्य किंवा टॉपिक सेंटेन्स म्हणजे परिच्छेदाची मुख्य कल्पना, म्हणजे आपला जे ऑप्शन 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. माहिती दिलेली आहे की विषय वाक्य म्हणजे परिच्छेदातील मुख्य विचार स्पष्ट करणारे वाक्य होय. संपूर्ण परिच्छेद कशाबद्दल आहे हे विषय वाक्य सांगते. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 3. प्रश्न नंबर 3 दिलेला आहे की हे बघा, विद्यार्थ्याला जगावर प्रेम करण्यासाठी आणि शांततामय भविष्याची कल्पना करण्यासाठी उत्तेजन देणे, त्याची काळजी घेणे व त्याला इतरांची काळजी घ्यायला लावणे म्हणजे काय. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, प्रश्न तुम्ही वाचून घ्या, प्रश्न तुम्ही समजून घ्या, कारण अध्यापनशास्त्रामध्ये म्हणजे पॅडागॉजीमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. लॉजिकली प्रश्न असतात, स्किल बेस क्वेश्चन असतात. फक्त आपल्याला लॉजिक या ठिकाणी लावता आला पाहिजे. 4 ऑप्शन दिलेले आहे, दूर शिक्षण, शालेय आणि विद्यापीठीय शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण किंवा मूल्य शिक्षण. तर हे बघा, काय प्रश्न आहे, जगावर प्रेम करण्यासाठी आणि शांततामय भविष्याची कल्पना करण्यासाठी उत्तेजन देणे, त्याची काळजी घेणे व त्याला इतरांची काळजी घ्यायला लावणे म्हणजे मूल्य शिक्षण. ऑप्शन जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. माहिती सुद्धा दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की विद्यार्थ्याला जगावर प्रेम करणे, शांततामय भविष्याची कल्पना करणे, स्वतःची व इतरांची काळजी घेणे हे मूल्य शिक्षणाचे उद्दिष्टे आहे. प्रश्न 4 दिलेला आहे की उतार्यातील इतर शब्दावरून अपरिचित शब्दाच्या अर्थविषयी निष्कर्ष काढणे हे कोणते कौशल्य आहे. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की उतार्यातील म्हणजे परिच्छेदातील शब्दावरून अपरिचित शब्दाच्या अर्थविषयी निष्कर्ष काढणे हे कोणते कौशल्य आहे. तर हे बघा, वाचन कौशल्य असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. माहिती सुद्धा दिलेली आहे. हे बघा की उतार्यातील इतर शब्दावरून अपरिचित शब्दाच्या अर्थाचा निष्कर्ष काढणे
हे म्हणजे वाचन रीडिंग या कौशल्याचे भाग आहे, कारण यात मजकूर समजून घेण्यासाठी संदर्भाचा वापर केला जातो, जे आकलन वाढवतो आणि शब्दसंग्रह सुधारतो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न नंबर 5 विचारलेला आहे की भाषेमधील सतत आणि व्यापक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश कोणता आहे. मित्रांनो, खूप खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे की सतत आणि व्यापक जे मूल्यमापन असते त्याचा मुख्य उद्देश काय आहे. तर हे बघा, मुलांची लेखी परीक्षा घेणे. ओके, ऑप्शन 2 दिलेला आहे की मुलाच्या भाषा वापराशी संबंधित क्षमतेच्या विकासात मदत करणे. ऑप्शन 3 दिलेला आहे की मुलाचे एकापेक्षा अधिक वेळा परीक्षण करणे किंवा मुलांनी केलेल्या त्रुटी ओळखणे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, आपल्याला माहित पाहिजे की लँग्वेज मध्ये जे सतत आणि व्यापक मूल्यमापनाचा मुख्य उद्देश असतो ते असतो मित्रांनो मुलांच्या भाषा वापराशी संबंधित क्षमतेच्या विकासात मदत करणे. म्हणजे जे ऑप्शन 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय जे 2 या ठिकाणी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 6 दिलेला आहे की जेव्हा तुम्ही वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात बारकाईने वाचतात तेव्हा वापरलेले वाचनाचे तंत्र कोणते असते. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी सुद्धा काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न वाचा, प्रश्न समजून घ्या, कारण तुम्ही शिक्षक आहे म्हणजे आपल्याला प्रश्न वाचून प्रश्न समजला पाहिजे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे सखोल, क्रमवीक्षण, विस्तारित किंवा सार ग्रहण. तर हे बघा, प्रश्न अशा प्रकारे आहे की वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात म्हणजे एक विशिष्ट जाहिरात आहे, बारकाईने वाचतात तेव्हा आपले वाचन तंत्र कोणते असते. तर हे बघा, सखोल वाचन. म्हणजे जे ऑप्शन 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. कारण वर्तमानपत्रातील विशिष्ट जाहिरात बारकाईने वाचणे म्हणजे तपशील समजून घेण्यासाठी केलेले सखोल वाचन. कशासाठी, तर तपशील समजून घेण्यासाठी केलेले वाचन म्हणजे सखोल वाचन. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न नंबर 7 सोपा प्रश्न आहे. प्रश्न नंबर 7 विचारलेला आहे की रेल्वेत एका प्रवाशाची जागा खिडकीजवळ होती, तुम्हाला त्याने खिडकी बंद करायला हवी आहे, तुम्ही विनंती कशी कराल. अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. ए, खिडकी बंद करा, खिडकी बंद करता का, जरा खिडकी बंद करता का, किंवा कृपया खिडकी बंद करा. तर ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कृपया खिडकी बंद करता का. म्हणजे ऑप्शन जे 4 या ठिकाणी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न नंबर 8, 8वा प्रश्न विचारलेला आहे की बोधनात्मक शैलीच्या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या जोडीचा समावेश असतो. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, आणि महत्वपूर्ण हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर हे बघा, बोधनात्मक शैलीच्या प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या जोडीचा समावेश असतो. तर सक्रिय किंवा निष्क्रिय, संपूर्ण समावेशक, विश्लेषणात्मक, अर्थनिरूपणात्मक किंवा मूलभूत, आणि भावनिक समजूतदार. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, जे बरोबर उत्तर असणार आहे ते आपला ऑप्शन 3 असणार आहे की अर्थनिरूपणात्मक मूलभूत हा आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते पेपर 1 आणि पेपर 2 साठी, भाषा 1 आणि भाषा 2 साठी खूप खूप इम्पॉर्टंट हे सगळे प्रश्न असणार आहे मित्रांनो. आणि फक्त आपल्याला सरावची या ठिकाणी आवश्यकता आहे, काहीच पाठ करायची आवश्यकता नाही, फक्त सराव करत राहा. म्हणजे तुम्हाला समजेल की प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे आपण देऊ शकतो, कारण की लॉजिकली प्रश्न असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलत आहोत. प्रश्न आहे प्रत्यक्ष पद्धतीबाबत योग्य विधान कोणते. आता हे बघा, प्रत्यक्ष पद्धती संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि योग्य विधान कोणते. तर हे बघा, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की प्रत्यक्ष पद्धतीचा उद्देश विद्यार्थ्यांना दैनंदिन परिस्थितीत भाषेचा वापर करण्यास मदत करणे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न नंबर 10 दिलेला आहे की हे बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे 2020 NEP 2020 मध्ये शिफारस केलेली नाही. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की इयत्ता 1ली पासून माध्यम म्हणून इंग्रजी भाषा, माध्यमिक स्तरावर परदेशी भाषेचा वापर करणे हे बरोबर असणार आहे. माध्यमिक स्तरावर शास्त्रीय भाषेचा अभ्यास हे सुद्धा बरोबर आहे. आणि पायाभूत वर्षादरम्यान माध्यम म्हणून मातृभाषा, घरातील स्थानिक भाषा हे सुद्धा योग्य उत्तर आहे. परंतु या ठिकाणी दिलेलं आहे की इयत्ता 1ली पासून, मतलब शुरुआत से ही क्या है, इंग्लिश मीडियम. याचा अर्थ असा होतो, म्हणजे ऑप्शन जे आपला 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो,
जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात, जेणेकरून तुम्ही आमचे सगळे वीडियो जो है ते फ्रीमध्ये पाहू शकतात। देखिए दोस्तों, आपको हिंदी और मराठी लैंग्वेज पेडागोजी को लेकर बिल्कुल सेम सिलेबस होता है, सेम टाइप के क्वेश्चन आपको क्या है पूछे जाते हैं। तो बिल्कुल यहाँ पर सिर्फ आपको क्या है प्रैक्टिस करना है, प्रैक्टिस में ज़्यादा ध्यान देना है और बिल्कुल उसी प्रकार के प्रश्न क्या है आपको हिंदी और मराठी में पूछे जाएंगे। बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ, प्रश्न नंबर 11। आता हे बघा, प्रश्न नंबर 11 दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा। कशाचे मूल्यमापन करायचे आहे तर लेखन मूल्यमापन करायचे आहे, तर कोणती गोष्टीवर भर द्यावा अशा प्रकारे काय आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर बघा, अचूक शुद्ध लेखन आणि व्याकरण, कल्पनाचे सादरीकरण, मर्यादित शब्दसंख्या किंवा म्हणी आणि वाक्प्रचार यांचा योग्य उपयोग किंवा यांचा उपयोग, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, लेखनाचे मूल्यमापन करताना कल्पनाचे सादरीकरण या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। आता प्रश्न नंबर 12 दिलेला आहे की हे बघा, प्रश्न नंबर 12 विचारलेला आहे की भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे। अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे, सर्वात कमी महत्त्वाची बाब कोणती, कशा संदर्भात, तर भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्यासंदर्भात। तर बघा, मजकुरामुळे फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते, तर हे बघा, फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते असं होत नाही, म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे चुकीचा असणार आहे। कारण बाकीचे दिलेलं आहे की मजकूर अधिकृत असतो, बरोबर आहे। मजकूर वाचल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या सांस्कृतिक बाबींची माहिती मिळते, योग्य आहे। आणि विद्यार्थ्यांना मजकूर वाचून वैयक्तिक मत मांडण्यास प्रोत्साहन मिळते, हे सुद्धा बरोबर आहे। परंतु या ठिकाणी दिलेलं आहे की फक्त वाचन आणि श्रवण कौशल्यामध्ये वाढ होते, हे काय असणार आहे तर चुकीचं असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे। आता हे बघा, कोणते विधान सत्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 विधान दिलेले आहेत। तर हे बघा, विरामचिन्ह वाक्याचा अर्थ बदलू शकतात, डेफिनेटली विरामचिन्ह काय आहे तर वाक्याचा अर्थ बदलू शकतात, म्हणजे आपला पहिलाच ऑप्शन बरोबर झाला। कारण प्रश्न काय आहे की कोणते विधान सत्य आहे, तर पहिला जे विधान असणार आहे ते या ठिकाणी सत्य असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। आता त्यानंतर प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न विचारलेला आहे की प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते। आता आपल्याला माहित पाहिजे की प्रक्रियात्मक लेखन पद्धतीत कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते। हे बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे, लेखन पद्धती आणि निष्पत्ती। तर हे बघा, लेखन पद्धती सुद्धा असते आणि निष्पत्ती सुद्धा असते, म्हणजे जे पर्याय 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न नंबर 15, ओके, क्वेश्चन नंबर 15 दिलेला आहे की दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही। अशा प्रकारे काय आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही। तर हे बघा, त्यामुळे वाचनाचा जास्त आनंद मिळतो, बरोबर आहे। सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात, यामुळे भाषा शिक्षणाला गती मिळते, बरोबर आहे। आणि असे वाचणे म्हणजे संपूर्ण पुस्तकाचा सारांश समजून घेणे, हे सुद्धा काय आहे बरोबर आहे। परंतु या ठिकाणी जे ऑप्शन 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे चुकीचं असणार आहे, की सखोल अर्थ समजण्यासाठी लेखनातील बारकावे वाचता येतात, हे आपलं या ठिकाणी अयोग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न नंबर 16 पाहण्या अगोदर हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आपण या ठिकाणी सीटेट फेब्रुवारी 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी NCERTच्या सिलेबस अनुसार नोट्स आणलेले आहोत मित्रांनो। पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी भाषा पेडागॉजी, हिंदी लँग्वेज पेडागॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजे CDP बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि EVS पेडागॉजी म्हणजे परिसर अभ्यास संदर्भात हे नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। फक्त गणित विषय सोडून पेपर 1 साठी सगळे नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे। ओनली 499 या ठिकाणी आपण प्राइस ठेवलेली आहे मित्रांनो, फक्त 499, सध्या 50% ऑफ आहे मित्रांनो, म्हणजे 999 रुपयाचे जे नोट्स आहे आपल्याला फक्त आणि फक्त 499 मध्ये या ठिकाणी PDF नोट्स भेटत आहेत। तशाच प्रकारे पेपर 2 मध्ये तुम्हाला मराठी भाषा पेडागॉजी, हिंदी भाषा पेडागॉजी, बालमानसशास्त्र पेडागॉजी आणि समाजशास्त्र पेडागॉजी म्हणजे SST पेडागॉजीचे सुद्धा नोट्स या ठिकाणी फक्त आणि फक्त 499 मध्ये भेटत आहोत मित्रांनो। आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल तर ऑल नोट्स आपल्याला या ठिकाणी 599 म्हणजे 599 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी सगळे नोट्स मिळणार आहे। पेपर 2 मध्ये समाजशास्त्र आणि पेपर 1 गणित सोडून मित्रांनो PDF नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। स्क्रीन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात, कारण की अशा प्रकारचे नोट्स आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला म्हणजे
खूप आहे. सिलेबस संपूर्ण कव्हर केलेला आहे आणि परीक्षेत तुम्ही आरामाने 100+ करू शकतात मित्रांनो. कारण TET मध्ये जशा प्रकारे आपण नोट्स तयार केलेली होती आणि जशा प्रकारे TETचा आपला पेपर होता म्हणजे तशाच प्रकारचे नोट्स आपण या ठिकाणी तयार केलेले आहे आणि प्रत्येक कंटेंट जो आहे आपण मित्रांनो या ठिकाणी ऍड केलेला आहे. तर तुम्ही स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकतात. आणि प्रश्नसंच सुद्धा आपले तयार झालेले आहे मराठी आणि हिंदी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी. ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात मित्रांनो. त्याचे वेगळे चार्जेस तुम्हाला या ठिकाणी काय आहे पे करावे लागेल. दोस्तों सिर्फ हमारे यहाँ पर नोट्स के पैसे हम आपसे ले रहे, बाकी हमारे जितने भी क्लासेस है ये सारे आप लोगों के लिए बिल्कुल फ्री मिलने वाले दोस्तों, बिल्कुल फ्री में रहने वाले. तो बिल्कुल स्क्रीन पर जो कॉन्टैक्ट नंबर दिया गया है उस पर कांटेक्ट कर अभी आप क्या है इसको परचेस कर लेंगे. मैं आपको बता रहा हूं कि आप जो है परीक्षा में आराम से 105 110 नंबर जो है दोस्तों 150 में से हासिल कर सकते हैं, क्योंकि जिस प्रकार के नोट्स हमने यहाँ पर हिंदी के बोलेंगे आप मराठी के या फिर जितने भी सब्जेक्ट है सारे के सारे बनाए हैं. अभी कांटेक्ट कर क्या है इसको परचेस कर लेंगे. देखते हैं अगला प्रश्न. हे बघा प्रश्न नंबर 16 दिलेला आहे की कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे काय. ओके सॉरी, कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे डॅश डॅश वाचन नव्हे, अशा प्रकारे प्रश्न आहे. तर कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे काय, तर विधायक वाचन. ओके, कल्पना रम्य वाचन, प्रगमनशील वाचन म्हणजे हे बरोबर आहे, परंतु ठरून केलेले वाचन हे आपला काय असणार आहे या ठिकाणी अयोग्य असणार आहे. म्हणजे जे 4th ऑप्शन दिलेला आहे ते आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. प्रश्न नंबर 17 दिलेला आहे की रिलिया. आता हे बघा हिंदीमध्ये सुद्धा आपण हे प्रश्न पाहिला होता की रिलिया म्हणजे काय किंवा रिलिया वास्तविक सामग्री म्हणजे काय. तर आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो, आपण हिंदीमध्ये सुद्धा हा प्रश्न पाहिला होता की श्रवण क्रियेसाठी विद्यार्थ्यांना विचार मंथनाची संधी देण्यासाठी खेळणी, चित्रे, चित्रकला यासारख्या वस्तूचा वापर करणे म्हणजे रियलिया होय, म्हणजे वास्तविक सामग्री याला आपण म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे एक असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचे जे 3 प्रश्न आहेत ते 3 प्रश्न आपण व्याकरण संदर्भात प्रश्न पाहणार आहोत, कारण की आपल्याला मराठी भाषे 1 मध्ये एक 9 मार्कासाठी उतारा दिला जातो, गद्य उतारा, आणि 1 उतारा दिला जातो म्हणजे पद्य उतारा दिला जातो, कविता दिली जाते 6 मार्कासाठी. म्हणजे जवळपास 15 मार्कासाठी आपल्याला म्हणजे TET प्रमाणे 2 उतारे 2 परिच्छेद दिले जातात आणि त्या संदर्भात तुम्हाला म्हणजे 15 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. या 15 पैकी जवळपास 5 ते 7 मार्कासाठी तुम्हाला त्या ठिकाणी व्याकरण विचारला जातो. परिच्छेदच्या आधारावर व्याकरण, मतलब आपको परिच्छेद के आधार पर ही क्या है वहां पर व्याकरण के प्रश्न पूछे जाते. तो व्याकरण बड़ा इंपॉर्टेंट हो जाता है. 5-7 मार्क्स क्यों ना हो, ये बहुत बड़ी बात होती है. तो पूरे के पूरे मार्क्स क्या हमने यहाँ पर हासिल करना है. प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की कवी प्लस ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. आता हे बघा कवीश्वर म्हणजे काय, कवि प्लस ईश्वर. तो देखिए जब स्वर को स्वर मिलता है तो कौन सी संधि होती है, स्वर संधि होती है. म्हणजे आपला व्यंजन उत्तर काय असणार आहे, स्वर संधि. कारण कवि प्लस ईश्वर या ठिकाणी स्वर प्लस स्वर होत आहे म्हणजे स्वर संधि झाली. म्हणजे ऑप्शन 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा काय प्रश्न आहे, तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा. आता हे बघा एक वाक्य दिलेलं आहे की तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय कोणता. तर हे बघा तू आता मोठा झाला आहेस, तू आता लहान उरला नाहीस, तू केव्हा मोठा होणार आहेस, मोठा हो जरा आता तरी. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे तू आता मोठा झाला आहेस म्हणजे ऑप्शन 1 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न नंबर 20 दिलेला आहे की केवळ वाक्य ओळखा. आता हे बघा केवळ वाक्य कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. पाऊस पडल्यावर अंगण ओलचिंब झाले, जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलचिंब झाले, पाऊस पडला आणि आला म्हणजे हा नाही, पाऊस येईल तेव्हा अंगण ओलचिंब होईल. तर हे बघा या ठिकाणी जे केवळ वाक्य असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 1 म्हणजे पाऊस पडल्यावर अंगण ओलचिंब झाले, हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मराठी भाषा पॅडागॉजीचे काही ठराविक 20 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो, जे परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि फक्त मराठी भाषा पॅडागॉजीचे नोट्स आणि विथ क्वेश्चन सेट म्हणजे पेपर 1 साठी 10 आणि पेपर 2 साठी 10 जर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे आणि नोट्स पाहिजे तर पेपर 1 साठी 299, पेपर 2 साठी 299 आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोघे आहे तर 399 मध्ये तुम्हाला जवळपास 20 प्रश्नपत्रिका म्हणजे मराठी भाषेची 20 प्रश्नपत्रिका आणि नोट्स पॅडागॉजी नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. आणि फक्त पेपर 1 साठी पाहिजे तर 299, त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहे आणि 10 क्वेश्चन पेपर मिळणार आहे मराठी विषयाचे. पेपर 2 साठी पाहिजे तर नोट्स मिळणार आहे आणि 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे मराठी विषयाची आणि दोन्ही पेपर आहे तो 20 प्रश्नपत्रिका आणि नोट्स फक्त 399 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो, यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. म्हणजे फक्त इतका करा,
यापेक्षा वेगळं काही करायची तुम्हाला आवश्यकता नाही. जवळपास 100पेक्षा म्हणजे 100+ मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, हे फिक्स आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.